आणि एक आणखीन महत्त्वाची बातमी कोकणाच्या संदर्भातली ती म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर कशेडी ते परशुराम घाटाच्या दरम्यान रस्त्याची विशिष्ट परिस्थिती आणि तीव्र वळणांमुळे भोसते घाट, परशुराम घाट आणि जगबुडी नदीचा पूल हे अपघाताची नवीन ठिकाणं बनली आहेत। म्हणजे अपघाताचे जणू ब्लॅक स्पॉट झालेत। नवीन महामार्ग झाल्यानंतर अपघाताचं प्रमाण कमी होईल अशी आशा कोकणवासियांना होती। मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या भोसते घाट, परशुराम घाट हे घाट आजही कायम आहेत, पण इथे आता गेल्या काही काळात अपघातांचं प्रमाण थोडंसं वाढलंय की काय अशी भीती व्यक्त केली जाते। तर जगबुडी नदीवरच्या तीव्र उताराचा वक्राकार बांधलेला पूल हा अपघाताचा नवा ब्लॅक स्पॉट ठरतोय। या 3 ठिकाणी मिळून गेल्या वर्षभरात 50 पेक्षा जास्त भीषण अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात संरक्षण भिंत मोडखळीस झालेली आहे आणि भोसते घाटातला जो अवघड वळण आहे त्या ठिकाणी महामार्ग खचल्याचं पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे आपण बघतोय की हे अशा प्रकारे महामार्गाला जी संरक्षण भिंत आहे त्या संरक्षण भिंतीच्या बाजूचा आणि महामार्गाच्या मधला जो भराव आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खचला आहे। जवळपास आपण जर जवळून बघितलं तर 3 ते 4 फूट खाली ही भेग गेलेली आपल्याला पाहायला मिळते। सतत वाहनं ज्या ठिकाणी धडकत आहेत आता या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती ही भेग गेलेली आहे। जर या बाजूला जर आपण बघितलं तर या भिंतीची अवस्था आपण बघू शकतो। ही भिंत जी आहे ही पूर्णपणे मोडखळीस आलेली आहे। आपण बघतोय की ही कधीही पडू शकते, या बाजूला पडू शकते। 1.5 ते 2 फूट खाली दरीच्या बाजूला ही भिंत खचलेली आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर हा जो मधला टप्पा आहे हा महामार्ग आणि हा मधला जो टप्पा आहे त्यामध्ये ही भेग गेलेली आहे आणि हे अत्यंत धोकादायक आहे कारण केव्हाही ही भिंत खाली कोसळू शकते। खालच्या बाजूला लोकवस्ती आहे, या संपूर्ण भिंतीला या ठिकाणी तडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाट हा अत्यंत धोकादायक झाला असून या ठिकाणी आता तात्काळ सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।